विनायक राऊतांवर ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे, हे संशयास्पद असं संजय राऊतांनी म्हटलंय। विनायक राऊत आणि त्यांच्या मुलासह 7 जणांवर ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालाय। सून गिरीजा राऊत यांचे विनायक राऊतांच्या कुटुंबियांवर गंभीर आरोप आहेत, तर विनायक राऊत प्रकरणावर पारदर्शक कारवाई होईल असं गिरीश महाजन यांनी म्हटलंय। हा त्यांचा एक विषय वेगळा आहे, मला वाटतं त्याच्यावर त्यांनीच बोलायला पाहिजे, ज्या विषयाविषयी माझ्याकडे माहिती नाही। हा काय राजकीय विषय नाहीये, हा त्यांचा एक कौटुंबिक विषय नाही। बनवू द्या, विरोधक कोणत्या विषयाला राजकीय वळण देऊ शकतात, पण मला वाटतं स्वतः विनायक राऊत या विषयावरती बोलण्यासाठी समर्थ आहे। गुन्हा ठाण्यामध्ये नोंद करण्यात आला म्हणून संशयास्पद असं का म्हणतोय? ठाण्यामध्ये अशा प्रकारचे गुन्हे दाखल होऊ शकतात। ठाण्यामध्ये गीतेश राऊत यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झालेला आहे। सुनेनेच हा गुन्हा दाखल केलेला आहे। माझा मानसिक छळ नाही, मला कधी झालं मला माहिती नाही। नाही, मला याची कल्पना नाही। कौटुंबिक वाद काय असेल त्याचं मला माहित नाही। काय नाही असेल तर मला खरंच या बाबतीत माहिती नाही। आपण सांगतो तेव्हा मला कळत आहे, पण काही असं असेल, तक्रार केली असेल तर त्याची चौकशी निश्चित होईल आणि ते अतिशय पारदर्शीपणे होईल। त्याच्यामुळे कुठे सूड भागणू नये का कुठे असं काही असणार नाही। जे असेल ते समोर येईल।